आपला स्वार्थ पूर्ण होऊन दे की देव चांगला भला. अरे देवाचा सुद्धा माणसासारखा सौदा करतात हे. आपल्या आयुष्यात काही वाकडं घडू दे की देवाला दूषण द्यायला मोकळे. मग देव पाषाण हृदयी. आणि काही चांगलं झालं तर त्याचं श्रेय मात्र स्वतःच. हा दुहेरीपणा योग्य नव्हे. अरे मनात स्वार्थ बाळगून भगवंताच्या चरणी लीन होणाऱ्यांच्या मनात भगवंत वास करत नाही. यांच्या लक्षात कसं येत नाही हे. आमच्याकडे येणाऱ्यांमध्ये स्वार्थ मनात बाळगून येणाऱ्यांची संख्या जास्त. 100 90 जण स्वार्थ मनात बाळगूनच येतात. स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करणं हा तुझा स्वभावच आहे. तुझ्या बापाचे गुण उतरलेत तुझ्यात.